अनपेक्षित लग्नगाठ भाग 4. युविका म्हणते, हॅलो जान्हवी, काहीतरी बोल तू. अशीच रडत राहशील तर मला कसं कळणार काय झालं ते. आणि आधी रडणं बंद कर. जान्हवी म्हणते, अगं ते न्यूजमध्ये दाखवत होते की जम्मूला जिथे राजची पोस्टिंग आहे तिकडे दहशतवादी हल्ला झाला आहे. ती रडतच सांगत असते. युविकाला कळत नाही काय बोलावं. ती थोडा वेळ तशीच उभी राहते. तिला असं पाहून सचिन तिला विचारतो, काय झालं. तशी ती थोडी भानावर येते. फोन चालूच असतो. जान्हवी तिला आवाज देत असते. ती स्वतःला थोडं सांभाळते आणि युविका तिला विचारते, तू कुठे आहेस. जान्हवी तिला सांगते की मी घरीच आहे. ठीक आहे, मी येते 10 मिनिटात, पण तू खाली ये, आपण बोलू. आणि अजिबात रडू नको. काका काकूंना पण टेन्शन येईल. आणि अजून आपण त्यांना काही सांगितलं नाही आहे. अजून एक, सगळं ठीक असेल, टेन्शन घेऊ नकोस. एवढं बोलून ती फोन ठेवते. तिचा फोन झाल्यावर सचिन तिला लगेच विचारतो, काही प्रॉब्लेम आहे का. तू खूप टेन्शनमध्ये वाटतेस. एक इमर्जन्सी आहे, लगेच जावं लागेल. मी तुम्हाला नंतर कॉल करते. म्हणून ती निघत असते. तर तो तिला थांबवतो आणि मी तुला सोडतो सांगून तिच्या पुढे जाऊन गाडी काढतो. ती गाडीत येऊन बसते. कुठे जायचं आहे. सचिन तिला एवढंच विचारतो. ती त्याला ॲड्रेस सांगते आणि ते तिथून निघतात. खरं तर त्याला काय झालं आहे जाणून घ्यायचं असतं. पण युविकाकडे बघून तर काही सांगण्याच्या स्थितीत नाही हे त्याला कळत होतं. म्हणून तिथे गेल्यावर काही ते कळेल म्हणून तो काही विचारत नाही. युविका खिडकीतून बाहेर बघत विचार करत असते. नक्की काय झालं असेल. राज ठीक तर असेल ना. आणि काकांनी पण कॉल केला होता, म्हणजे खूप सिरियस तर नसेल ना काही. आणि विचार करतच तिचे डोळे पाण्याने भरले असतात. गाडीत पूर्ण शांतता असते. सचिन लक्ष फक्त युविकाकडेच असतं. तिच्या डोळ्यात पाणी बघून तो तिला विचारतो, काय झालं आहे नक्की. पण त्याच्या बोलण्याकडे तिचं लक्षच नसतं. म्हणून तो तिच्या खांद्यावर हात ठेवतो. तशी ती भानावर येते आणि डोळे पुसत त्याला विचारते, काही बोललात का. सचिन म्हणतो, तुझं लक्ष कुठे आहे आणि काय झालं आहे नक्की. किती टेन्शनमध्ये दिसत आहेस तू. युविका म्हणते, ते जम्मूला जिथे राज आहे तिथे दहशतवादी हल्ला झाला आहे. सचिन म्हणतो, बापरे, मग काही कळलं का. आणि आपण कुठे जात आहोत. तुझं घर तर दुसऱ्या साईडला आहे. युविका पुढे काही बोलणार तोपर्यंत ते जान्हवीच्या बिल्डिंगजवळ पोहोचतात. युविका त्याला गाडी साईडला घ्यायला सांगते. जान्हवी आधीच तिची वाट बघत असते. युविका जशी गाडीतून बाहेर येते तशी जान्हवी लगेच तिच्याजवळ येऊन तिला मिठी मारते आणि रडायलाच लागते. युविका तिला थोडं शांत करते आणि गाडीत बसवते. पण जान्हवीचं रडणं काही थांबत नसतं. ती रडतच तिच्याबरोबर बोलत असते. युविका, राज ठीक असेल ना ग. मला खूप टेन्शन आलं आहे ग. काहीच कळत नाही काय करावं. मी खूप वेळा राजचा फोन ट्राय केला, पण तो पण लागत नाही आहे. युविकाला तिची मनस्थिती कळत होती. पण जान्हवी शांत होत नाही म्हणून युविका थोडा आवाज चढवूनच बोलते. जान्हवी, आधी शांत हो आणि रडू नको. मी काय सांगते आहे ते आधी नीट ऐकून घे. हे बघ, राजला काही झालं नसेल. अजून आपल्याला तिथे काय झालं आहे नक्की ते पण माहीत नाही. आणि तू काय एवढा निगेटिव्ह विचार करत आहेस. ह्या सिच्युएशनमध्ये तिथे नेटवर्क जाम असतं. तू कितीही फोन ट्राय केलास तरी तो लागणार नाही. मी तुला हे नाही सांगत आहे की काळजी करू नकोस, फक्त निगेटिव्ह विचार करू नकोस आणि स्वतःला सावध. आणि राज स्वतःचं आपल्याला कॉन्टॅक्ट करेल उद्या परवापर्यंत. युविकाचा चढलेल्या आवाजामुळे जान्हवी थोडी शांत होते. युविका तिला लगेच मिठी मारते आणि बोलते, मला माहीत आहे हे सगळं तुला नवीन आहे, पण तुला जास्त टेन्शन आलं आहे. अगं पण असं रडून काही होणार नाही. तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं ठीक असेल. युविका तिला पाण्याची बॉटल देते आणि परत असं रडू नकोस सांगते. जान्हवी पण पाणी पिऊन थोडी शांत होते आणि युविका बरोबर बोलून तिला बरं वाटतं. तेव्हाच तिचं लक्ष सचिनकडे जातं. तो गाडीत पुढे शांत बसून असतो. जान्हवी युविकाला नजरेने विचारते, कोण आहे. मग जान्हवी त्या दोघांची ओळख करून देते. युविका म्हणते, जान्हवी, हे सचिन आहेत आणि सचिन ही माझी मैत्रीण, सॉरी, होणारी वहिनी जान्हवी. जान्हवीला थोडं बरं वाटावं म्हणून ती मुद्दाम असं बोलते. जान्हवी म्हणते, हाय, थोडं लाजून ती बोलते. सचिन म्हणतो, हॅलो जान्हवी, काळजी करू नका, सगळं ठीक असेल. जान्हवी निघून गेल्यावर ते पण दोघं निघतात. घरी पोहोचेपर्यंत दोघे पण शांत असतात. बिल्डिंग खाली पोहोचले तरी युविका तिच्याच विचारत असते. सचिन तिला उतरायचं ना आता असं विचारतो तेव्हा ती भानावर येते. सचिन युविकाला तिच्या घरी सोडायला जातो, कारण तिची मनस्थितीच चांगली नाही हे त्याला कळत होतं. बेल वाजवत राणी येऊन दरवाजा उघडते. हाय जिजू, काय दीदी, कशी झाली मग डेट. त्या दोघांना बघून विचारते. युविका काहीच न बोलता रूममध्ये निघून जाते.
युविकाचे घरचे पण न्यूज बघत असतात. सचिन येताच युविकाची आई त्याला बसायला सांगते आणि पाणी आणायला निघून जाते. तसं राणी लगेच सचिनला विचारते, दीला काय झालं? सचिन त्यांना सांगतो. ते न्यूजमुळे अपसेट असते. तेव्हाच युविकाची आई पाणी घेऊन येते आणि सचिनला पाणी देतच बोलते, तुम्ही टेन्शन नका घेऊ, होईल ती ठीक थोड्या वेळाने. तेवढ्यात युविका पण फ्रेश होऊन बाहेर येते. तिच्याकडे बघून हे कळत असतं, नक्कीच ही आत जाऊन रडली असेल. युविकाचे पप्पा तिला बोलवतात. ती त्यांच्या बाजूला जाऊन बसते आणि हसतच विचारते, काय झालं पप्पा? पप्पा म्हणाले, युविका ओके? युविका म्हणते, एकदम ओके. ती थोडं हसतच बोलते. थोड्या वेळात सचिन पण सगळ्यांचा निरोप घेऊन निघतो. त्याला युविकाचं खूप आश्चर्य वाटत असतं. घरी पोहोचतो तर आई बाबा पण टीव्हीवर न्यूज बघत असतात. आई त्याला विचारते, काय आज उशीर झाला? जेवून आलास की काय? सचिन तिथे बसूनच काय झालं ते सगळं सांगतो. तसं लगेच त्याची आई त्याला विचारते, खूप टेन्शनमध्ये असतील ना ते सगळे? हो, असतीलच, पण सगळे नॉर्मल होते. त्यांच्या घरी थोडं आश्चर्याने बोलतो तो. तेव्हा सचिनचे बाबा त्याला बोलतात, विसरलास का? युविकाचे वडील पण आर्मी रिटायर्ड आहेत. त्यांना सवय असेल ह्या सगळ्यांची, म्हणून तुला ते नॉर्मल वाटले. पण ते पण टेन्शनमध्ये असतील रे. बरोबर बोलत तुम्ही. सचिनची आई बोलते, ते दाखवत नसतील, पण आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल असं काही एकूण टेन्शन तर येतच ना. आणि त्या सचिनला बोलतात, तू जाऊन फ्रेश हो, मी जेवायला वाढते. इकडे युविका सगळं आवरून झोपायला जाते आणि जान्हवीला मेसेज करते, जास्त काळजी करू नकोस, सगळं ठीक असेल. राज करेल कॉन्टॅक्ट आपल्याला आणि तू पण आता आराम कर, उद्या बोलू आपण. सचिन पण युविकाला मेसेज करतो, सगळं ठीक असेल ना, तू आराम कर आणि जास्त टेन्शन घेऊ नकोस. गुड नाईट, टेक केअर. युविका पण त्याला गुड नाईट मेसेज करते. तिला झोप येत नसते म्हणून ती विचार करत पडली असते. नंतर उशिरा तिला झोप लागते. सकाळी उठतच मोबाईल चेक करते तर राजचा मेसेज असतो, मी ठीक आहे, वेळ मिळाला की कॉल करेन. राजचा मेसेज बघून ती खूप खुश होते आणि लगेच जान्हवीला कॉल करून सांगते. जान्हवी पण आनंदी असते कारण तिला पण राजने मेसेज केला असतो. युविका तिचं आवरून ऑफिसला निघते. तेवढ्यात तिला सचिनचा फोन येतो. हॅलो, गुड मॉर्निंग. युविका म्हणते, व्हेरी गुड मॉर्निंग. तिच्या आवाजावरून ती खूप खुश असल्याचं जाणवत असतं. म्हणून सचिन तिला लगेच विचारतो, कॉन्टॅक्ट झाला तर राजशी? हो, त्याचा मेसेज आला होता. युविका त्याला सांगते आणि ती सचिनला थँक्स बोलते. सचिन म्हणतो, मॅडम, दोस्ती का नियम है, नो सॉरी, नो थँक्यू. युविका म्हणते, तुमचं म्हणणे बरोबर आहे, पण कधी कधी या 2 शब्दांनी नाती अधिक घट्ट होतात. म्हणून थँक्यू सो मच. सचिन म्हणतो, ओ हो, म्हणजे मॅडम खुश असतील तर लेक्चर पण छान देतात म्हणायला हरकत नाही. युविका म्हणते, मी तुम्हाला काही लेक्चर देत नाही आहे. सचिन म्हणतो, बरं ते जाऊ दे, पण तुम्हाला आठवण करून देतो, माझी ट्रीट अजून बाकी आहे. तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा मी द्यायला तयार आहे. सचिन म्हणतो, चला मग नेक्स्ट वीकेंडला फिक्स. युविका म्हणते, डन. सचिन म्हणतो, ओके डन. चला मग नंतर बोलू, बाय. युविका म्हणते, बाय. असाच अजून 1 आठवडा जातो. पण आता मात्र ते रोज एकमेकांशी फोनवर जरी नाही बोलले तरी दिवसाची सुरुवात आणि शेवट एकमेकांना मेसेज करूनच होत होती. गीता आणि अक्षयची एंगेजमेंट रविवारी असते म्हणून युविका, जान्हवी आणि गीता बराच वेळ एकत्र जाऊन शॉपिंग करत असतात आणि त्याचबरोबर युविकाच्याही एंगेजमेंटची तयारी चालू असते. आता सचिनप्रमाणे युविका पण विकेंडची वाट पाहत असते. ठरल्याप्रमाणे शनिवारी दोघांची फॅमिली मिळून एंगेजमेंट आणि लग्नाचे दागिने एकत्र खरेदी करतात. युविका सचिनच्या आवडीने सगळे दागिने खरेदी करते आणि रात्री उशिरा होती म्हणून बाहेर एकत्र डिनर करून घरी जातात. आज नीता आणि अक्षयची एंगेजमेंट असते. युविका बरोबर सचिनला पण इन्व्हिटेशन असतं. त्याला जायचा कंटाळा आला असतो कारण तिथे त्याच्या ओळखीचं कोणी नसणार असतं. पण युविका बरोबर जायचं म्हणून तो तयार होतो. युविकाच्या बिल्डिंग खाली आल्यावर तिला कॉल करतो आणि खाली यायला सांगतो. तशी ती लगेच खाली येते आणि सचिन फक्त तिच्याकडे बघतच बसतो. मोरपंखी रंगाच्या अनारकली ड्रेस, त्यावर मॅचिंग कानातले आणि थोडासा मेकअप आणि त्यावर मॅचिंग बांगड्या, खूप सुंदर दिसत असते. युविका त्याच्या जवळ येऊन उभी राहिली तरी त्याचं लक्ष नसतं. त्याला असं बघताना पाहून ती थोडी लाजते आणि त्याला निघायचं का असं विचारते. तसा तो भानावर येतो. सचिन म्हणतो, खूप छान दिसते आहेस. युविका म्हणते, थँक्स. थोडं लाजतच बोलते, आणि तुम्हीही खूप छान दिसताय.
म्हणून त्याला पण कॉम्प्लिमेंट देते. सचिन पण काही कमी नव्हता. त्यानेही पर्पल कलरचा कुर्ता आणि व्हाईट कलरची धोती घातली आणि हातात ब्लॅक कलरची घड्याळ असतं. त्यात तोही खूप हँडसम दिसत होता. जाताना ते जान्हवीला पण पिक करतात. गाडी चालवताना पण सचिनचं लक्ष फक्त युविकावर असतं. तिथे पोचल्यावर युविका तिच्या बाकीच्या फ्रेंड्सना सचिनची ओळख करून देते. एंगेजमेंट चालू असताना सचिन आणि युविका मात्र खूप मन लावून सगळं बघत असतात आणि त्या ठिकाणी ते स्वतःला पाहत असतात. कारण लगेच म्हणजे अगदी 10 दिवसातच त्यांची पण एंगेजमेंट असते. तोपर्यंत सचिनला एक फोन येतो, म्हणून तो साईडला जाऊन बोलत असतो. तेवढ्यात तिथे रौनक येतो. तो सगळ्यांबरोबर बोलत असताना सचिन परत येतो. रौनकला सचिनला तिथे पाहून आश्चर्य वाटतं. रौनक म्हणतो, अरे सचिन दादा, तू इथे कसा काय आणि कसा आहेस? कारण रौनक वरुणचा छोटा भाऊ असतो. सचिन म्हणतो, मी मस्त, तू कसा आहेस? इथे म्हणशील तर एंगेजमेंटसाठी. रौनक म्हणतो, बरं ते जाऊ दे. कॉंग्रॅच्युलेशन दादा. बोल, तुझं पण लग्न ठरलं आहे. सचिन म्हणतो, थँक्यू रौनक. रौनक म्हणतो, मग आता दादानंतर तर तुझाच नंबर आहे. चल, म्हणजे आता तुझ्या ग्रुपचे सगळंच शहीद झाले म्हणायचं. रौनकची बडबड चालू असते. जान्हवी आणि युविका तिथेच बसून ऐकत असतात. रौनकचं हे वाक्य ऐकून युविकाचा चेहरा मस्त लाल झाला असतो. तेवढ्यात जान्हवी लगेच बोलते, दादाला विश करून झालं असेल तर बहिणीला पण कर. तसा रौनक लगेच मागे बघतो तर जान्हवी हसतच असते आणि युविकाचा चेहरा मात्र बघण्यासारखाच असतो. रौनक म्हणतो, काय झालं, असं का बघता आहात तुम्ही? आणि तू काय बोलत होतीस? तसं युविका त्याला एक फटका मारते आणि बोलते, डायरेक्ट शहीद का? एक मिनिट. रौनकला कळत नाही हिला काय झालं अचानक. तसं सचिन लगेच त्याची बाजू घेऊन बोलतो, जाऊ दे ग, तो मस्करी करत होता. आणि रौनकला युविकाची नवीन ओळख करून देतो. तसा रौनक लगेच सचिन बोलतो, मला खरंच माहीत नव्हतं आणि मला काय वेळ लागलंय तुला काही बोलायला. असं बोलून तो लगेच तिथून पळून जातो. मग सगळे मिळून जेवण करतात आणि नंतर थोडं फोटो काढतात. सचिन आणि युविका बाजूबाजूला उभे असतात, पण थोडे लांब. तसं रौनक येऊन सचिनला धक्का मारतो आणि बोलतो, अरे लग्न ठरलं आहे तुमचं, थोडं एक्साइटमेंट दाखवा की. असे लाजताय काय लगेच? सचिन युविकाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि बोलतो, चल काढ आता फोटो. आणि हो, आमच्या दोघांचाच काढ. युविका मात्र त्याच्या अचानक अशा वागण्याने थोडी घाबरते आणि लाजते. पण थोड्या वेळाने सगळे जाऊन गीता आणि अक्षयला विश करतात. तिथेही थोडे फोटो काढतात आणि घरी जायला निघतात. तर जान्हवी लगेच रौनकला बोलते, चला आज तुला तुला चान्स देते मला घरी सोडायचा. आणि ते दोघे निघून जातात. सचिन आणि युविका पण निघतात. गाडी चालू करून तो लगेच FM चालू करत असतो. तर खूप छान गाणं चालू असतं. तसे दोघं पण एकमेकांकडे एकाच वेळी बघतात. तशी युविका लगेच लाजून खिडकीतून बाहेर बघायला लागते. थोडं पुढे गेल्यावर सचिन गाडी बाजूला लावतो. तसं युविका लगेच त्याच्याकडे बघते आणि विचारते, काय झालं? सचिन काहीच बोलत नाही आणि गाडीतून बाहेर पडतो. युविका पण गाडीतून खाली उतरते आणि त्याला विचारते, काय झालं? तिला थोडं टेन्शन येतं. मग सचिन तिला लगेच एक आईस्क्रीम शॉप दाखवतो. तशी ती लगेच खुश होते आणि लगेच त्याचा हात पकडून त्याला तिथे घेऊन जाते. ते तिथून आईस्क्रीम घेतात आणि गाडीजवळ येऊन गप्पा मारत खात असतात. तेव्हा लगेच सचिन तिला बोलतो, एवढं भारी रिॲक्शन मिळणार असेल तर मी तर रोज रोज तुला आईस्क्रीम खायला घेऊन येईन. त्याच्या अशा बोलण्याने ती थोडी लाजते आणि इकडे तिकडे पाहते आणि लगेच त्याला बोलते, झालं माझं, चला निघूया. मग तो पण गाडीत जाऊन बसतो आणि FM चालू करतो आणि गाणं सुरू होतं.